महाविकास आघाडीसोबत जागा वाटपासंदर्भात एक महत्त्वाची बैठक लावली. मात्र ज्या नेत्याने ही बैठक लावली तोच नेता भाजपमध्ये प्रवेश करतोय. म्हणजे कुणालाही न सांगता बैठक लावणारा नेता थेट भाजपमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळाला. ते नेते म्हणजेच राजू वैद्य. ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल? तब्बल 37 वर्ष उद्धव ठाकरेंची तुम्ही साथ दिली. मात्र निवडणुकीच्या तोंडावरच तुम्हाला का वाटलं की पक्ष सोडून दुसरीकडे जायचंय? आणि तुम्ही बैठकांचं अरेंजमेंट करत होतात, बैठक लावत होतात, रात्री बैठक लावली आणि सकाळी तुम्ही गायब. काय नेमकं कारण? कारणं अनेक आहेत. 100 कारणं देऊ शकतो, पण माझा तो स्वभाव नाही कारणं देण्याचा. विषय असा आहे की पक्षाची इथली जी राजकीय स्थिती, पक्षामध्ये या ठिकाणी स्थानिक नेत्यांमध्ये असलेले वाद, कार्यकर्त्यांच्या असलेल्या अपेक्षा, जनतेच्या मनात पक्षाबद्दलची झालेली प्रतिमा, या अशा अनेक कारणं आहेत. हे काय एका दिवसात झालं आणि एका दिवसात ठरलं असं नाही. बऱ्याच दिवसाची ही विचारांची प्रक्रिया चालू होती आणि त्यातून तो प्रवेश झाला. बरं, आता तुम्ही म्हणता की बऱ्याच दिवसांपासूनची प्रक्रिया सुरू होती. मग तुम्हाला एक दिवस आधी जायचं होतं, तुम्ही दुसऱ्या दिवशी बैठका का लावत होते? मी जाणार नाही जाणार हा माझा निर्णय मागच्या 2-3 वर्षापासून सगळे नेते माझ्या संपर्कात होते. सातत्याने कुठेही भेटलं, अगदी लग्न कार्यात जरी भेटलं तर तुम्ही आमच्याकडे येऊन जा हे ते मला सांगत होते. परंतु माझं मन तयार होत नव्हतं, कारण एवढे वर्ष इथं काम केलं आहे, सगळी नातीगोती या पक्षात तयार झाली आणि असं पक्षाला सोडून जाणं मला योग्य वाटत नव्हतं. परंतु परिस्थितीच अशी होती की पर्यायच राहिला नाही. कारण मी बऱ्याच सूचना, बऱ्याच विनंत्या पक्षाच्या नेत्यांना वारंवार करत होतो, ऐकून घेतलं जात होतं, पण त्याच्यावर काही कार्यवाही होत नव्हती. त्यामुळं मग ह्याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा चांगला पर्याय नव्हता. बरं, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे अनेक वर्षांपासून राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे वेगळे झालेले भाऊ एकत्रित आले. मात्र 37 वर्षांपासून एकत्रित राहणारा उद्धव ठाकरेंचा सैनिक का दूर जातो? मी सांगितलं ना, कारणं खूप आहेत, कारणं सांगण्यासारखी खूप आहेत, पण त्याच्यात आता जाण्यात काय अर्थ नाही आहे. मी जर पक्ष सोडलाच आहे तर मी कोणावर टीका करणं, टिप्पणी करणं माझ्या स्वभावाला ते धरून नाही. मी फक्त एवढंच सांगेल की इथली परिस्थिती कार्यकर्त्यांच्या दृष्टीने योग्य नव्हती आणि कार्यकर्त्यांना पोषक वातावरण जिथे आहे तिथे आपण काम करावं या विचाराचा मी आहे, म्हणून हा निर्णय. बरं, कार्यकर्त्यांना पोषक वातावरण म्हणजे कसं? म्हणजे नेत्यांची साथ नाही, नेते कुठं त्रास देतात किंवा नेत्यांचं भांडण, नेमकं काय? कारण तुम्ही याआधी सुद्धा बऱ्याचदा अप्रत्यक्ष बोलून हे दाखवलं होतं की नेते तुमचे जे जुन्या पक्षातले होते त्यांचं कुठं जमत नव्हतं किंवा ते तुम्हाला सन्मान देत नव्हते, असं काय होतं? नाही, मला सन्मान तर खूप दिला. म्हणजे मी तर उद्धव साहेबापासून ते आमच्या सर्व सैनिकांचा आभार पण राजीनाम्यामध्ये मानले. मला नेत्यांनी कुठं कमी लेखलं किंवा मला सन्मान दिला नाही असं कुठंही झालं नाही. उलटं त्यांनी मला सगळं, बाबा तूच बघ, माझ्याकडे सगळ्या जबाबदाऱ्या देत होते आणि मी त्या प्रामाणिकपणे पक्षाच्या हितात करत होतो. परंतु नेत्यांमध्येच आपसात एकमत होत नव्हतं. प्रत्येक गोष्टीत एक नेता म्हणतो पूर्वेला चला, एक नेता म्हणतो पश्चिमेला चला, कार्यकर्त्यांनी काय करायचं, हा सगळा त्याचा मूळ गाभा आहे. बरं, मुख्य कारण हे म्हणता येईल कारण इतक्या वर्षापासूनचा शिवसैनिक भाजप सैनिक झाला आणि त्यामागचं एक प्रमुख कारण म्हणजेच ह्या दोन नेत्यांमधला वाद. कारण ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचा वाद जो आहे, यांचं जमत नाही, यांचा वाद जगजाहीर आहे. ते मुख्य कारण आहे काय? नाही, अनेक कारणापैकी हे एक कारण निश्चित आहे. कारणं अनेक आहेत. मी तर तुम्हाला सांगितलं ना की अनेक आमच्या भागामध्ये फिरताना अनेक मतदार आम्हाला बोलतात की बाबा तुम्ही कशासाठी हिंदुत्व सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या नादी लागता, तुम्ही सेना भाजपबरोबर युतीत होता, तेच चांगलं होतं, हिंदुत्वाच्या दृष्टीने ते चांगलं होतं. आणि हे वारंवार ऐकण्यात येत होतं आणि प्रत्येक वेळेस मग आम्हाला त्या ठिकाणी असताना राजकीय परिस्थिती पाहता या लोकांबरोबर डील करणं आवश्यक होतं. म्हणजे मी आता काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरही बोलत होतो, वंचितबरोबरही बोलत होतो, महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्नही करत होतो. पण हे करत असताना बॅक ऑफ द माइंड आमचे ज्या भागातले नागरिक आहेत, या शहरातले नागरिक आहेत, ते सातत्याने आम्हाला एकच प्रश्न विचारत होते, तुम्ही हिंदुत्ववादी भूमिका सोडू नका. आणि दुर्दैवाने राजकीय परिस्थिती पाहता त्या ठिकाणी महाविकास आघाडी केल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत होत्या आणि ते कुठंतरी मनाला आतमध्ये लागत होतं की आपण चुकीचं काही करतोय का, आणि म्हणून हा निर्णय. बरं, म्हणजे महाविकास आघाडी जी काही युती झाली आहे, म्हणजे बरेचसे पक्ष तुमच्या सोबत आलेत, ते हिंदुत्वाला सोडूनच काम करतात किंवा हिंदुत्व जे आहे ते तुम्हाला जे अपेक्षित होतं ते इथं नाही आहे का? म्हणजे पूर्वी होतं, परंतु मागच्या समजा 3.5-4-5 वर्षापासून ज्यावेळेस महाविकास आघाडी झाली खऱ्या अर्थाने,
त्यापासून हिंदुत्व मवाळ झालं, सॉफ्ट झालं. कारण पूर्वी आम्ही आक्रमकपणे कुठेही भूमिका घेत होतो तर हिंदू म्हणून घेत होतो, हिंदुत्ववादी म्हणून घेत होतो. अगदी महापालिकेच्या जनरल बॉडीमध्ये सुद्धा आमचा अनेक वेळा राडा झाला तर याच विषयावर झाला, औरंगाबाद की संभाजीनगर. मग या जडणघडणीत मी घडलो. अगदी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाविद्यालयीन दशेपासून मी शिवसेनेत आलेलो आहे. विद्यार्थ्यासेनेत सुरुवातीला काम केलं, नंतर शिवसेनेत काम केलं. एक मोठा विचारांचा पगडा बाळासाहेबांचा आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यावर, माझ्या एकट्यावर नाही. परंतु आता त्या प्रक्रियेतून बाहेर जाऊन कुठेतरी वेगळ्या ट्रॅकवर पक्षाची भूमिका जाते आहे, तडजोडीची भूमिका जाते आहे. हिंदुत्वाची तडजोड ही मला मान्य नाही, म्हणून मी हा निर्णय. बरं, पक्षांची मनं जुळवता महाविकास आघाडीतील तुम्ही त्या दोन नेत्यांची मनं जुळवायचा प्रयत्न करत होता, म्हणजे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांची मनं जुळली का शेवट मनं जुळवता तुमचंच मन तुटलं? नाही, कसं आहे, हे दोघंही मोठे नेते आहेत. म्हणजे त्यांचं मला नेहमी मार्गदर्शन लाभलं. त्यांनी मला कायम पक्षामध्ये काम करायची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. परंतु दोघांच्या भूमिका, वैचारिक फरक हा खूप मोठा आहे. चंद्रकांत खैरे हे अगदी जुने शिवसैनिक आहेत, परंतु त्या काळात परिस्थिती वेगळी होती. अंबादास दानवे आता टेक्नोसॅव्ही नेते आहेत, त्यांना आजच्या काळाशी जुळून घ्यायला जमतं. दुर्दैवाने खैरे साहेबाला ते जुळत नाही, एवढाच विषय आहे. वाद संवाद हे सगळ्याच पक्षात असतात, परंतु संवादातून मार्ग निघू शकतो. पण अगदी टोकाची भूमिका घेणं, विक्षिप्तपणे वागणं, याच्यातून कार्यकर्ता तुटतो. बरं, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही 37 वर्षांपासून ज्या पक्षामध्ये होते, भलेही तुम्ही म्हणताय की इथले विचार जुळत नव्हते, नेते ऐकत नव्हते किंवा नेत्यांचा वाद होता, तर मग तुम्ही उद्धव ठाकरे यांना पाहून तरी पक्षात थांबले असते किंवा थांबता आलं असतं तुम्हाला, तरी का नाही थांबले मग? नाही, उद्धव साहेबाबद्दल तर प्रश्नच नाही. मी कधीही त्यांच्यावर आयुष्यात टीका केली नाही, करणार पण नाही. परंतु प्रश्न असा आहे की उद्धव साहेब मुंबईत आहे, मला काम इथे संभाजीनगरमध्ये करायचं आहे. इथे स्थानिकला नेत्यांमध्ये एकमतच होत नाही. मग एक जण म्हणतो पूर्वेला चला, एक जण म्हणतो पश्चिमेला चलावा. कार्यकर्त्याची ससे होलपट होते. त्यामुळं अशा परिस्थितीत काम करणं शक्य नाही. बरं, आपण पाहताय हे होते राजू वैद्य. यांनी एक महत्त्वाची भूमिका घेतली, ती म्हणजे 37 वर्षांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यासोबत काम करत असताना अखेर त्यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामागचं कारण त्यांनी सांगितलं आहे, अंतर्गत नेत्यांची जी काय वाद आहेत आणि त्यासोबतच अनेक वर्षांपासून महाविकास आघाडी, म्हणजेच महाविकास आघाडी जेव्हापासून तयार झाली आहे तर ती हिंदुत्वाला कुठंतरी वेगळं वळण देते. त्यामुळं ह्या विचारामध्ये काम करणं हे कुठंतरी जड होत होतं, म्हणून अखेर त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.